नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न काय दिले, चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल. इथं आपल्याला चित्र दिले. चित्र म्हणजे नेमकं काय दिले तर 4 रेषा दिले, 4 रेषेवरती बिंदू दिले. तर बघा, पहिल्या रेषेवरती किती बिंदू आहेत? 1 2 3 4 आणि 5 बिंदू. दुसऱ्या रेषेवरती 4 बिंदू, तिसऱ्या रेषेवरती 3 बिंदू आणि चौथ्या रेषेवरती 6 बिंदू दिलेले आहेत. तर बघा, पर्यायामध्ये हे उत्तर आहे का? 5 4 3 आणि 6. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसा लिहितात. तर बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 9999 आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे 100. तर दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 9899. आपल्याला काय सांगितलं आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचे. त्यामुळे बघा, पर्यायामध्ये आहे का आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 9899. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 9899 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय दिलाय, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती. आपल्याला इथं काही प्रतीक दिलेत. प्रतीक म्हणजे काय दिले, 3 बॉक्स दिलेत आणि त्या प्रत्येकी 3 बॉक्समध्ये पहिल्या 3 बॉक्समध्ये ह लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या 3 बॉक्समध्ये द लिहिलेलं आहे. ह म्हणजे 1000 आणि द म्हणजे दशक म्हणजे 10. तर बघा, पहिले 3 ह म्हणजे हे 1000, हे 1000 आणि हे 1000 म्हणजे किती होणार आहेत? 1000 आणि 1000 बरोबर. हे 3 10, इथले 10 आणि हे 10 म्हणजे किती होणार आहेत? 10 + 10 + 10 म्हणजेच 3h + 3d. बघा, 3h म्हणजे किती? 3000 आणि 3d म्हणजे किती? 30. तर किती येणार आहे बेरीज? 3030. तर बघा, कोणत्या पर्यायामध्ये 3030 उत्तर आहे? तर पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिले, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्यातील फरक किती. आपण पाहिले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहे? 10 आणि देवनागरी संख्या चिन्हे किती आहे? 10. मग 10 मधून 10 गेले किती राहणार आहेत? 0. मग पर्यायामध्ये आहे का 0? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 0 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. पुढं प्रश्न काय दिले बघा, एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक, हजार या स्थानावर अनुक्रमे 7 5 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात. तर बघा, अगोदर आपण एकक, दशक आणि शतक आणि हे हजार. तर एकक स्थानी किती दिले? 9. दशकला किती दिले? 7. शतकला किती दिले? 5 आणि हजारला किती दिले? 8. म्हणजे कोणती संख्या तयार होणार आहे? 8579. पण आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून लिहायचा. पर्याय क्रमांक 2 ला 8579 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. प्रश्न बघा, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. आपल्याला काय सांगितलंय? 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. तर तुम्हाला समसंख्या विषमसंख्या माहीत असल्या पाहिजेत. तर बघा, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे? 998. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलंय? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायला सांगितलंय. त्यामुळे बघा, पर्यायामध्ये आहे का आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 998. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 998 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिले, 3277 अधिक 4503 बरोबर किती. तर बघा किती येते उत्तर आपण पाहू. 3277 अधिक 4503 किती येणार आपलं उत्तर? 7780.
तर बघा पर्यायामध्ये आहे का 7780, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 7780 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर बघा तुम्हाला सव्वा, साडे, अडीच, पावणे, दीड हे माहीत असलं पाहिजे. तर बघा 7500 काय असणार आहे, 7500 संख्या, तर 7500 हे असणार आहे 7500. तर बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे का पर्यायामध्ये 7500, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 7500 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे.